आज मी एक स्पेशल डिश बनवणार आहे ज्याचे नाव आहे कोथिंबीर वडी। महाराष्ट्रातला हा एक फेमस पदार्थ आहे। त्यासाठी मी इथे साहित्य घेतले 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा ओवा आहे आणि ही कोथिंबीर आहे। कोथिंबीरीची एक जुडी आहे ती व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। कोथिंबीरला आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे, तेव्हा ते वडीमध्ये छान असं त्या कोथिंबीरचं बाइंडिंग बसतं। तर इथं आपण व्यवस्थित अगदी बारीक चिरून घेणार आहोत। कोथिंबीर वडीसाठी आपण जे वाटण बनवतो ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं। ते वाटण अगदी साधं सिंपल आहे, त्यामध्ये जास्त एक्स्ट्रा मॅजिक असं काही नाही आहे। हिरवी मिरची, लसूण आणि ओवा टाकायचा आहे थोडासा। हे कॉम्बिनेशन इतकं छान लागतं। कोण कोण आलंसुद्धा टाकतं, मी आल्याचा वापर नाही करत आहे। तर हे अगदी बारीक चिरून घ्यायचं, मात्र लसणाचा वापर आहे ना तो थोडासा जास्त करायचा आणि मिरचीसुद्धा थोडीशी जास्त ठेवायची, म्हणजे जरा तिखट असेल ना ही वडी तर अजून सुंदर लागते खायला। तर आपण इथं बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त अगदी बारीक बारीक केलेली आहे। आपण तिला परातीमध्ये काढून घेऊया। आता सुरुवातीला यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत। तर मी 2 छोट्या पळ्यांनी बेसन टाकलेलं आहे। आता हे आपण वाटण केलेलं आहे ना ते यामध्ये टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। हे तीळ आहेत ते आपण 2 चमचे इथं टाकून घेऊया। पांढऱ्या तिळाचा मी वापर केला आहे, तुमच्याकडे जर देशी तीळ असतील शेतातले तर ते तुम्ही आवर्जून वापरा। तिळाने जी चव असते ना वडीला ती आणखी जास्त येते, तो त्याचा टेक्स्चर पण छान दिसतो तिळामुळे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं मला बेसन कमी वाटते म्हणून परत एक मी पळी घेतले इथं वाढवून। मात्र सुरुवातीला पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण कोथिंबीरचा ओलेपणा भरपूर असतो, त्यामध्ये अगोदर मीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जर लागलं तर थोडंसं करून इथे पाणी घ्यायचं आहे। पाणी लागतंच पण अगदी कमी कमी, जास्त पाण्याचा इथं वापर नाही करायचा। तर अशा प्रकारे इथं छान असं हे सारण मळून घ्यायचं आहे। बघा कलर किती छान दिसतोय आणि मस्त रेसिपी होते। पावसाळा सुरू झालं म्हटलं ना वडी खायची मजाच वेगळी असते, कारण ताजी ताजी कोथिंबीर आलेली असते, कोथिंबीर स्वस्तसुद्धा झालेली असते आणि मग घरामध्ये आणून आपण अशा छान वड्या बनवतो आणि सगळ्यांना देतो सुद्धा शेजापाजाऱ्यांना। तर छान वाटतं सगळ्यांना देऊन आपण सुद्धा खायला। तर अशा प्रकारे पीठ छान मळून झाले। थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे, कारण ते हाताला सतत चिटकत राहतं ना बेसन असल्यामुळे। आता याचे छान असे 2 गोळे करूया, म्हणजे आपल्याला त्याला उकड घालायची आहे। तर अशा प्रकारे मी थोडेसे लांब आकाराचे गोळे करून घेतलेत। आता याला वरून आपण थोडंसं तेल लावूया, म्हणजे ते डिझाईन असते ना ती छान दिसते जरा। हे बघा मस्त दिसायला पण छान दिसतं आणि ते खाताना पण दातामध्ये तीळ लागतील ना वरचे त्यावेळेस छान वाटेल। तर दोन्ही आपण गोळ्याला ना छान असं तीळ लावून घेऊया। तर अशा प्रकारे दोन्हीकडून व्यवस्थित तीळ लावून झालेले आहेत। आता याची आपण उकड घालणार आहे, त्यासाठी मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे चाळण घेतली, चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती हे गोळे ठेवायचे आहेत। तेल लावल्याने काय होईल, ते चिटकणार नाहीत खाली। कढईमधलं पाणी उकळे त्यावरती ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं, 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देऊया। एक 10 मिनटं झाले असतील मी ठेवलेलं आहे, पण अधूनमधून मी 2 वेळा चेक केलेलं होतं, ते बनलेलं नव्हतं। पण आता बघू शकता चाकू एकदम क्लीन निघतोय, मस्त वड्या शिजून तयार आहेत। मंद आचेवरती छान असं त्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित ते वाफवल्या जातात। आता याचे व्यवस्थित काप करूया। जर व्यवस्थित वाफवलेलं असेल ना तरच ते व्यवस्थित काप निघतात, जर ते पीठ शिजलेलं नसेल ना तर वडी व्यवस्थित निघत नाही। तर तुम्ही बघू शकता वडी छान अशी शिजलेली आहे आणि ते कापसुद्धा अगदी सुंदर निघालेत। हे बघा मस्त किती छान दिसत आहेत। तर अशा प्रकारे मस्त आपण काप करून घेतलेत, सगळे थोडेसे जाडसरच केलेत। कढईमध्ये आपण आता तेल घेतले, तेलामध्ये आपण वडी तळून घेऊया। वडी तळल्यानंतर खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे। आता हे सुद्धा मंद आचेवर आपण तळून घ्यायचं आहे, कारण
फुल गॅस केला तर ती पटकन वरून भाजली जाते आणि आतून कच्ची राहते. तेव्हा मंद गॅसवरती वड्या भाजून घ्यायच्या. या वड्यांना भाजायला जास्त तेलसुद्धा लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये भाजलं तरी चालतं आहे. वड्या तळून झालेत, आपण साईडला काढून घेऊया. मस्त दिसतात बघा, किती सुंदर. अशाच आपण बाकीच्या पण सगळ्या वड्या इथं तळून घ्यायच्या आहेत. पावसाळा सुरू झाला का ही रेसिपी करायला तुम्हीसुद्धा विसरू नका, कारण पावसामध्ये जी वडी आपण कोथिंबीरची बनवतो ना, ती मस्त टेस्टी लागते. ताजी कोथिंबीर आलेली असते आणि हिरव्या मिरच्यासुद्धा ताज्या आलेल्या असतात बाजारामध्ये. त्यामुळे छान रेसिपी होते आणि खायलासुद्धा छान लागते. कधी कधी टिफिनला द्यायलासुद्धा मस्त रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये अशी कोथिंबीर वडी करून खा. आवडली तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका.